पहिला धुरंधर ब्लॉकबस्टर झाल्यामुळे धुरंधर पार्ट 2 द रिव्हेंजची हाईप जबरदस्त होती आणि त्याच हाईपला जस्टिफाय करत मी पण त्यात उडी घेतली आणि पाहिला हा चित्रपट। एका वाक्यात या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर ज्याला 5% सुद्धा सिनेमा बघण्यात इंटरेस्ट आहे त्याचे 5 ते 50% इंटरेस्ट वाढवण्याचं काम फक्त हा सिनेमा करतं। 3.5 तास लोकांना सीटवर बसून एंगेज करण्याचं एक वेगळंच टॅलेंट असावं लागतं आणि ते टॅलेंट आदित्य धरांमध्ये आहे। आदित्य धरांची फिल्मोग्राफी जर आपण बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ते स्क्रीन प्ले लिनियर चॅप्टर्स मध्ये डिवाइड करतात आणि मग त्याला एंगेजिंग करण्यासाठी ते चॅप्टर्स रिअरेंज करतात। याचं जबरदस्त उदाहरण म्हणजे धुरंधर पार्ट 1 मध्ये आपल्याला हमजा डिरेक्ट स्पाय एजंट म्हणून दाखवला जातो पण त्याची बॅक स्टोरी आपल्याला धुरंधर पार्ट 2 मध्ये दिसते। या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठी केल्या जातात। या चित्रपटात जसकिरत सिंग रंगी म्हणजे आपला रणवीर सिंग हमजा कसा बनतो आणि अजय सानियल म्हणजे आर माधवन कॅरेक्टर त्याला कसं ट्रेन करतात हे दाखवलं जातं। इथे जबरदस्त ब्रुटल आणि इमोशनल कॅरेक्टर आर्क एस्टॅब्लिश केलाय। हळूहळू हमजा लयारीचा बादशाह बनतो, तिथे लोकल पॉलिटिक्स जॉईन करतो आणि मॅक्सिमम पॉवर गोळा केल्यानंतर तिथलं टेरर आउटफिट उद्ध्वस्त करतो आणि हाऊ 2014 नंतर मोदी सरकारने जे आतंकवाद विरोधात डिसिजन घेतले त्याच डिसिजन्सनी पाकिस्तानाचे कसे घोडे लावले हे आपल्याला जबरदस्त ह्युमरस वे मध्ये दाखवलं जातं। बडेसाहेब कोण आहे, हमजा मेजर इक्बाल सोबत बदला कसा घेतो, एक जबरदस्त कॅमिओ, या सगळ्या गोष्टींनी ठासून भरलेला धुरंधर पार्ट 2 तुम्हाला नक्की बघायला पाहिजे। गौरव गेरा, राकेश बेदी, दानिश पंडोर, आर माधवन आणि स्पेशली रणवीर सिंग यांच्या कॅरेक्टर्सला एक परफेक्ट क्लोजर दिलाय जे बघून आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं। ॲट लास्ट माय पर्सनल फेवरेट शाश्वत सचदेव यांनी यावेळेला पण म्युझिक मध्ये जबरदस्त काम केलंय। त्यांनी टी सिरीजची आयकॉनिक गाणी आणि एक फॉरेन साऊंड ट्रॅक असं ब्लेंड केलंय भाई साहब, ते प्रत्येक सीन्सला नेक्स्ट लेवल एलिव्हेट करतं। ऑलमोस्ट दोन्ही सिनेमांचा 7 तासांच्या वर रन टाइम असलेला धुरंधर या सिनेमाचा स्टार्ट टू एंड एंगेजिंग आणि युनिक बनवण्याचं श्रेय आदित्य धर आणि त्यांच्या टीमला जातं। या सिनेमाला थोडे जास्ती पैसे गेले तरी चालतील पण हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, यू विल लव्ह इट।